आता त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. अभिनंदन आनंदी परब. आता तुम्ही आनंदी राघव कर्णिक झालात. अभिनंदन. धन्यवाद. आनंदीचे बाबा, चहाची वेळ आहे काही. ओ भुकेने कावळे काव काव करतात पोटात. का पाहुण्यांची चहावरच बोळवण करायचे तुम्हाला? नाही नाही, विधी सुरू आहेत ना. म्हणजे जेवण गरम होता, नंतर पंगत वाढते पटकन. अहो पण आई, मला तर भुकेने चक्कर यायला लागली ग. बघा चक्कर येते पिल्लाला माझ्या. ताई, चहा घ्या ना गरम, म्हणजे बरं वाटत. नाही नाही, नको चहा नको. आता ना जेवल्याशिवाय मला बाई बरंच वाटणार नाही. बघा ना जरा जेवणाचं किती वाजले, किती लांबून आलोय अहो आम्ही. हो, माफ करा, म्हणजे आवडूक सांगते लवकर. बघा जरा, बघा. बरं बोलली. कालवदी चहा आबा चहा काय? अरे जेवणाचा कसा काय? होता होता व्हायचं तसं. नको नको चहा नको. चहा हमारा तो जूसो टाइम चालू हा. चहा काय यार? चांगलंय, चालू आहे. चाय नाही नको. बसा. चाय. राघवचे सासरे खूपच साधे दिसत आहेत ना. हो ना, खूपच. पण खरं सांगू, राघवच्या पहिल्या लग्नासमोर हे लग्न मला काहीच वाटत नाही. म्हणजे काय, केवढा खर्च केला होता रमाच्या आई वडिलांनी. एकुलती एक लाडाची मुलगी त्यांची, यांच्यासारखी तिसरी वगैरे नाही. पण मुलगी तशी दिसायला बरी दिसते ना. अगं, लग्नात काय सगळ्या बऱ्याच दिसतात, खरं रूप हळद उतरल्यावर समजतं. ऐक ना वर्षा, मी जरा आतमध्ये जेवणाचं बघून येते. काय गोळ घातलाय कळत नाही. भूक लागली मला अगं बाई. लवकर ये ग. देवा. म्हणजे मी प्रेम मधनं बाहेर पडून इथे राघवच्या लग्नात. साका कसा निसाटता? राघव, 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 मी आले. तुझी रमा आली आहे. कशी काय कोणास ठाऊक, पण मी आले. बघ ना, आता तुझं इथे येणं, लग्न करणं, माझ्यापासून दूर जाणं, हे कदाचित त्या विधात्यालाच मान्य नसेल, म्हणून त्यांनी मला इथे पाठवलंय. पण मी आले, तुझी रमा आलीये. आता आता बास कर, नको करू ते लग्न. मी आता आले आहे ना. चल, तू ऐकतोस ना माझं? राघव, राघव, फोंब्यासारखा काय बसलायस? तुला ऐकू येते ना मी काय? चला वधूवरांनी या, 7 फेरे पुरे करून घेऊया. जय गुरुजी. हे काय झालं राघव? हे काय झालं राघव? राघव, मी तुला विचारते, काय झालं? राघव, राघव, काही हवंय? तुम्हीच काही हवंय का?
ते कपाळावरचं कुंकू पसरलंय ते सांगायला आले होते. राघवला ऐकू येत नाही का आजकाल? काय करतोय? वर्षा, हॅलो, हा बोला ना. हो हो हो. आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीची करंगळी हातात धरायची आणि होमाभोवती 7 फेरे मारायचे. तुम्ही पुढे वा. हे 7 फेरे म्हणजे कशी 7 वचन आहेत. चला, पहिलं वचन. आम्ही दोघे एकमेकांना सन्मान देत आमच्या आयुष्याची सगळी ध्येय पूर्ण करू. दुसरं वचन. माझ्या आई वडिलांप्रमाणेच तुमच्याही आई वडिलांना सन्मान देऊन त्यांच्याशी प्रेमाने वागेन. दहा वाजले तरी अजून यांचे विधी चालूच आहेत. वर्षा, हो वर्षा ऐक ना. दादा पण ना. अहो पहिलं लग्न केलं ना त्यांनी सागर संगीत. वर्षा, मग दुसऱ्या लग्नात जरा शॉर्टकट नको का मारायला? तेच सांगते मी. बघा ना. माझे कानातले. हो अगं हो काय? हो, बरं झालं तुम्ही नाही आलात. मला माहितीये ना वर्षा. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे ते. वर्षा ऐक, माझे कानातले ज्या कानात घातलेत ना त्या कानाचा जरा वापर कर तू. सांग तुझ्या भावाला की हे लग्न नको करूस. त्याची रमा आली आता. रमा? हो रमा. नाही नाही नाही, आता तरी रमासारखी वाटत नाहीये. हा, आता घरी गेल्यावर काय रंग दाखवते ते बघूया. तिला घरी कशाला यायचे? अगं मी आले ना आता. हो नाही हो, कंटाळा आलाय मला. मलाही कंटाळा आलाय. चुटूर मुटूर नुसते चालूच आहे त्यांचे विधी. कळत नाही हिला. आता शेवटचं वचन. आता बायकोने नवऱ्याला वचन द्यायचं असतं. मृत्यू जर समोर आला तर मी तुझ्या आधी मृत्यूला सामोरी जाईन, असं 7वं वचन. आता तुम्ही पुढे वा. नाही गुरुजी, हे वचन नको. का? काय झालं? या वचनापायी मृत्यू आला तर दोघं मिळून सामोरे जाऊ. एवढंच नाही तर त्यावर मातही करू. मग तर झालं. चला बसा. आता पुढचे विधी करून घेऊया. हे काय चाललंय तुमचं? हे काय करताय तुम्ही? अजूनही सवय गेली नाही का तुमची? अहो ऐका ना तुम्ही माझं. तुमचा मुलगा इथे फेरे घेतोय त्या मुली बरोबर. कळत नाहीये का तुम्हाला तुमच्यामुळे होतंय? अहो लक्षणा कोणीकडची.
तोंडाला लागलं ते पुसा आता. चिंगी, 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 थांबा मी बघते काय झालं बघू. परत उंदीर पळाला वाटतं. बघू बरं कुठे लागलं ते. बघू कुठे लागलं. तुझ्यामुळे झालंय सगळं. मला नाही जमत हे सगळं. आईवर गेलीये. हे ओढण्या फिरण्या आयुष्यात जमणार नाही तिला. तुम्ही ओळखायच्या तिच्या आईला? तुम्हीच ओळखायच्या तिच्या आईला? हो, अगदीच. आनंदी, ओ आनंदी, हो काय सगळे विधी सोडून तू हे काय करतं? चल बघूया लवकर. आनंदी, हिला मी दिसतीये. माझा राघव, माझी चिंगी, कुणालाच माझा आवाज ऐकू येत नाहीये, कुणालाच मी दिसत नाहीये. हिला मी दिसतीये, पण हिलाच का? चला, नवऱ्या मुलाचं कान कोण पिळणार? मी असं आहे ना. बाई कोणाचा अधिकार असा? घ्या सावकाश. हा सावकाश कित्याक? आनंदी घेऊन जातात असं सोनी काय? गुरुजी पिळू काय? हो, औषध काऊन जोरातच कान पिरकडलंय. पण आता लक्षात राहत ना. होय होय. काय जर आमच्या आनंदी काय झाला तर मुंबईत येऊन खोट देतलय. इकडे ये. होय टगेश्वर महाराज, तुमच्या आनंदीला मी काही पण होऊ देणार नाही. मग तर झालं. ऐक, तुझं खोटो दिसला जा. आज चल, आज बघूया. माझा राघव माझ्याकडे बघू शकत नसेल, माझी चिंगी माझ्याशी बोलू शकत नसेल, तर काय अर्थ आहे त्या प्रेम मधनं बाहेर पडण्याला? कोणीच का बघत नाहीये माझ्याकडे? का? ओ, तुम्हाला दिसते मी? तुम्हाला दिसते का? बघत सुद्धा नाहीत. काय बायका आहे ते? काय ते? कोणाला दिसतेय? तर माझ्या सवतीला. कोणाशी बोलू शकतेय? तर त्या आनंदीशी. काही अर्थ नाहीये. आनंदीला मी दिसते ना, मी तिच्याशी बोलू शकते ना. मग तिलाच सांगते की बाई मी रमा, राघवची बायको, मी आता आलीये, तुझी काही एक गरज नाही, लग्न करून घरी येऊ नको आमच्या. झालं तर सांगते तिला, सोडणार नाही आता. आनंदी, 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 हे आनंदी,
आनंदी, तू इथे आहेस तू? काय घर आहे का तुझं? काय बोळा बोळात जायला लागतंय मला. नाही मगाशी मी म्हंटल तुला आनंदी राघव कर्णी, पण माझी ओळख करून नाही दिली तुला. तुला माहिती मी कोण आहे? नाही, जेव्हा मी ओळख करून देईन ना तुला, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरते. रमा आहे रमा, रमा राघव कर्णी, तुझ्या नवऱ्याची पहिली बायको. लोकांनी सांगितलं असेल तुला की मी मेली आहे म्हणून. नाही बरोबर आहे त्यांचं, मी या जगात नाहीये. हा, पण माझं भूत वगैरे झालेलं नाही. हा, एका फ्रेम मध्ये अडकून पडले होते मी, पण आज कशी काय कोणास ठाऊक त्या फ्रेम मधनं बाहेर पडले. आणि आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. आजही राघव माझ्यावरती तेवढंच प्रेम करतो जितकं तो आधी करायचा. आजही चिंगीला माझी आठवण येते. दोघही नाही विसरू शकलेत मला. आणि आता तर मी परत आले, तेव्हा तुझी काही एक गरज नाही. मी सांभाळेन माझा संसार, माझ्या नवऱ्याला सांभाळेन, माझ्या मुलीला सांभाळेन. तुझं त्यांच्याशी असलेलं नातं फक्त अर्ध्या तासांचं आहे. आम्ही 12 वर्ष ओळखतो ग एकमेकांना, खूप प्रेम करतो एकमेकांवर, तू समजू शकतेस. लागला गो तुझा मंगळसूत्र. लवकर चल, खोळंबलीत माणसं. गे बाय तुम्ही. भूक लागली असेल नाही? जेवणाला थोडा उशीरच झालाय, पण आता विधी उरकतीलच, मग जेवून घ्या आठवणीने. हा? म्हणजे हिच्या गळ्यात जेव्हा मंगळसूत्र नव्हतं तेव्हा तिला मी दिसत नव्हते, आणि तिनं मंगळसूत्र घातल्याबरोबर तिला मी दिसायला लागले. म्हणजे आम्ही दोघी हिच्या माझ्या मंगळसूत्राने बांधले गेलोय. या जगात माझा दुवा माझी सवत आहे. मग हिला इथे ठेवून कसं चालेल? हिला तर माझ्या घरी न्यायलाच हवं.